morning all of you. In this lecture we will start our next question, interrelationship between business and environment. ओके, आपण काय म्हणतो की बिझनेस सुद्धा आपल्याला काही ना काही देत असतात. म्हणजेच काय तर ऍज पर अवर एक्सपेक्टेशन बिझनेस प्रोव्हाइड्स गुड सर्व्हिसेस अँड आयडिया. आपल्याला काय करत असतं, वेगवेगळ्या गुड्स असतील, वेगवेगळ्या सर्व्हिसेस असतील किंवा वेगवेगळ्या आयडियाज ह्या प्रोव्हाइड करतात, राईट. देन पण जसं बिझनेस हा इन्व्हायरमेंट वरती डिपेंड आहे, तसा इन्व्हायरमेंट सुद्धा बिझनेस वरती काय असणार आहे तर डिपेंडेबल असेल. दॅट इज वाय आपण ह्या क्वेश्चन मध्ये काय लर्न करणार आहोत, इंटर रिलेशनशिप बिटवीन बिझनेस अँड इन्व्हायरमेंट. ओके, मी येते इंट्रो रीड करा. Interrelationship between business and environment. Both the environment and business are interrelated and interdependent on each other for its survival and growth. काय सांगितलेलं आहे, फर्स्ट both the environment and business are interrelated and interdependent, right? Interrelated and interdependent on each other. म्हणजे बिझनेस आणि इन्व्हायरमेंट हे कसे आहेत तर इंटर रिलेटेड आहेत, त्याचबरोबर इंटर डिपेंडंट पण असतील फॉर सर्व्हायव्हल ऍज वेल ऍज ग्रोथ. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा सर्व्हायव्हल करण्यासाठी तुम्हाला एकमेकांशी रिलेटेड असणं महत्वाचं आहे किंवा डिपेंडंट आणि रिलेटेड असणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर ग्रोथ सुद्धा जी होणार आहे ती कशावरती डिपेंड असणार आहे तर एकमेकांवरती डिपेंडेबल असेल. Both cannot exist without each other. The interrelationship between business and environment can be explained as a both cannot be exist without each other. ओके, म्हणजे जर बिझनेस विदाउट इन्व्हायरमेंट ते कांट सर्व्हाइव्ह और ग्रो. म्हणजे जर इन्व्हायरमेंटच नसेल किंवा त्याच्याशी रिलेटेड फॅक्टरच जर आपण नाही यूज केले तर तुमचा बिझनेस सर्व्हाइव्ह होईल का, नाही. किंवा इन सोसायटी इन इन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा असं नाही म्हणू शकत की आपण बिझनेस हा इम्पॅक्टच नाही करत किंवा बिझनेस हा नेसेसरी नाहीये. म्हणजे दोघं हे कसे आहेत तर इंटर रिलेटेड आहेत, इंटर डिपेंडंट आहेत. आणि स्पेसिफिक बिझनेस साठी आपण असं नक्कीच सांगू शकतो की बिझनेस हा इन्व्हायरमेंट शिवाय सर्व्हाइव्ह होऊ शकत नाही. ओके, इंट्रोडक्टरी पार्ट क्लिअर झाला का बघा. फारसं काही सांगितलेलं नाहीये, जस्ट इंटर रिलेटेड, इंटरडिपेंडंट अँड कॅन नॉट एक्झिस्ट विदाउट ईच अदर. दॅट्स इट. फर्स्ट गौरी रीड करा. demography is the study of human population, the age, gender, status, occupation, income. The demographic environment that means differ from country to country and has different implications on this. Business organization should manufacture products after serving demographic. बरे. सो काय सांगितलेलं आहे, बिझनेस अँड डेमोग्राफिक इन्व्हायरमेंट. म्हणजे जसं आपण एक्सटर्नल फॅक्टर बघितली, लाईक इकॉनॉमिक असेल, पॉलिटिकल असेल, डेमोग्राफिक असेल, सोशल असेल, व्हॉट एव्हर. ओके, हे फॅक्टर कसे आहेत तर डायरेक्टली और इनडायरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन बिझनेस. दॅट मीन्स डेमोग्राफिक इज द स्टडी ऑफ ह्युमन पॉप्युलेशन. पहिली गोष्ट लक्षात ठेवा की डेमोग्राफिक मध्ये आपण कोणत्या फॅक्टरवरती जास्त कॉन्सन्ट्रेशन करतो. ओके, दॅट मीन्स डेमोग्राफिक फॅक्टर of the study concentrate on human population. ह्या ह्युमन पॉप्युलेशन मध्ये परत तुम्हाला सब पॉइंट विचारले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल डेमोग्राफिक फॅक्टर मध्ये काय आहे, लाईक एज आहे, जेंडर आहे, स्टेटस आहे, ऑक्युपेशन, इन्कम, एज्युकेशन एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल सपोज एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला एक प्रोडक्शन घ्यायचं आहे. दॅट टाइम दे कांट ओनली कॉन्सन्ट्रेट ऑन रिच क्लास. ओके, म्हणजे त्या प्रत्येकाला त्यांना काय करावं लागणार आहे, कॉन्सन्ट्रेट करावं लागणार आहे. म्हणजे सोसायटीमध्ये रिच क्लास किती आहेत किंवा जनरली कोणते क्लास असतात, रिच आहे, पुअर आहे, मिडल आहे. आणि ह्या प्रत्येकाचे एक्सपेक्टेशन, प्रत्येकाची कॅपॅबिलिटी ऑफ परचेसिंग, बाईंग बिहेवियर ओळखून काय करावं लागेल तर प्रोडक्शन हे घ्यावं लागेल. दॅट मीन्स इन्कम, दॅट मीन्स एज्युकेशन, दॅट मीन्स ऑक्युपेशन. या प्रत्येकाचा स्टडी तुम्हाला स्मॉल लेवल वरती, मायक्रो लेवल वरती करणं महत्वाचं असतं. देन द डेमोग्राफिक इन्व्हायरमेंट डिफरंट फ्रॉम कंट्री टू कंट्री. म्हणजे जसं आपण म्हणतो की आपले इंडियन कल्चर सुद्धा कसं आहे तर डायव्हर्सिफाय आहे, वेगवेगळे आपल्या कल्चरमध्ये रिलीजन आहेत, देन
वेगवेगळे रिजन आहे त्याप्रमाणे त्यांचे हॅबिट असेल किंवा बाईंग बिहेवियर असेल हे डिफरंट आहे. म्हणजेच जे डेमोग्राफिक फॅक्टर आहेत हे कंट्री टू कंट्री डिफरंट आहेत. अँड दॅट्स वाय बिझनेस काय करणार आहे तर ह्या डेमोग्राफिक फॅक्टरचा फर्स्ट ऑफ ऑल स्टडी करेल अँड देन प्रोड्यूस गुड्स अँड सर्व्हिसेस ॲज पर दी कस्टमर एक्सपेक्टेड. इज इट क्लिअर? तो काय लक्षात ठेवा, फर्स्ट डेमोग्राफिक इज द स्टडी ऑफ ह्युमन पॉप्युलेशन सच ॲज कोणते पॉप्युलेशन आहेत किंवा कोणते फॅक्टर आहेत हे सांगता आले पाहिजेत. एज, जेंडर, स्टेटस, ऑक्युपेशन, एज्युकेशन, इन्कम एक्सेट्रा. अँड आणखी जर तुम्हाला ऍड करायचं असेल तर डेमोग्राफिक इन्व्हायरमेंटल फॅक्टर इज डिफरंट टू कंट्री. That's why first of all business consider demographical factor and then produce goods and services as per the customer expectation. Clear? Next, business and natural environment. Online student कौन read करें? आदिति read करें. Business and natural environment. Both natural environment and business are closely related and have influence over each other. Natural environment is also termed as physical environment, using dependence on the nature for supply of resources like raw material, water, etc. Available of natural resources is the fundamental factor in the development of industries. Availability of natural resources affects the location of the business units. Example, sugarcane industry in Maharashtra, coal mines in Bihar, etc. गुड. सो पॉइंट रीड केल्यानंतर आपल्या लक्षात येईल म्हणजे बिझनेसला एखादं प्रोडक्शन घ्यायचं असेल दॅट टाइम वेदांत कुठे कॉन्सन्ट्रेट करावं लागेल? बाहेर, है ना, नेचरवर. सो business and environment are interrelated. So both natural environment and business are closely related. For example, जसं आता आपण थोडंसं आधी मागच्या पॉइंट वरती जाऊया. Here we concentrate on demographic factor. पण आपण ठरवलं की जस्ट मला काय करायचं आहे, पुअर क्लास साठी प्रोडक्शन घ्यायचं आहे. तर आपण काय केले, बाकीच्या फॅक्टरला थोडंसं इग्नोर करू शकतो, राईट. रिच क्लासला थोडंसं काय केलं, बाजूला ठेवलं आणि फक्त पुअर क्लासवरती कॉन्सन्ट्रेट केलं. पण जेव्हा तुम्ही नॅचरल फॅक्टरचा स्टडी करताय तेव्हा तुम्ही इग्नोरन्स नाही करू शकत. म्हणजेच आपल्या बिझनेस साठी जो फॅक्टर सुटेबल आहे त्याच ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, प्रोडक्शन हे घेणं मस्ट आहे. That means natural environment and business are closely related and have influence over each other. हे largely influence काय होणार आहे तर each other हे होऊ शकतात. Natural environment is also termed as physical environment. It's very important. लक्षात ठेवा, नॅचरल एन्व्हायरमेंट ला आणखी काय म्हटलेलं आहे तर फिजिकल एन्व्हायरमेंट असं म्हटलेलं आहे. देन बेसिकली इट्स इन्क्लूड आता ऑर्गनायझेशन साठी किंवा तुमच्या बिझनेस साठी कोणत्या गोष्टीची रिक्वायरमेंट असते. रॉ मटेरियल असेल, देन वॉटर असेल, देन इलेक्ट्रिसिटी असेल, कम्युनिकेशन असेल, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी असतील. ओके, ह्या सगळ्या कशा आहेत तर ह्या फिजिकल एन्व्हायरमेंटशी रिलेटेड थिंग आहे. आणि जेव्हा आपण एखादा बिझनेस स्टार्ट करतो दॅट टाइम हियर वी विल कॉन्सन्ट्रेट ऑन फिजिकल एन्व्हायरमेंट ऑल्सो नॅचरल एन्व्हायरमेंट. नॅचरल म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल जसं शुगर केनचं एक्झाम्पल घेतलेलं आहे किंवा तुम्ही टीचे एक्झाम्पल घेऊ शकता, कॉफीचे एक्झाम्पल घेऊ शकता. ज्या प्रोडक्शन साठी जे एन्व्हायरमेंट रिक्वायर आहे अशाच ठिकाणी आपल्याला प्रोडक्शन करावं लागेल. अदरवाईज आपल्याला इफेक्टिव्ह रिझल्ट मिळेल का? नाही. That means business and environment are interrelated and interdependent on each other. Is it clear? Second point. Next, business and technological environment. Nitin, read it. Enhance
competitiveness, greatly influence upgradation, सो काय सांगायचे आपल्याला टेक्नॉलॉजिकल अँड एन्व्हायरमेंट टेक्नॉलॉजी ऑल्सो ग्रेटली इन्फ्लुएन्स ऑन बिझनेस बिकॉज मोस्ट ऑफ द थिंग्स ऑन बिझनेस इट डिपेंड्स ऑन टेक्नॉलॉजी मग आपण टेक्नॉलॉजीमुळे काय करू शकतो हे थोडक्यात आपल्याला सांगायचंय ओके सो द डायनामिक टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट बिझनेस ऍक्टिव्हिटी इन अ बिग वे राईट कारण जसं आपण बघितलं की ट्रॅडिशनल डेज मध्ये खूप सारी टेक्नॉलॉजी होती का किंवा तितक्या गोष्टी सुखकारक होत्या का असं आपण नक्कीच म्हणू शकतो तर नाही म्हणजे जसजसं टेक्नॉलॉजीचं अपग्रेडेशन होत गेलं तसं काय झालेलं आहे तर सगळ्या गोष्टी आपल्याला इझिली अवेलेबल ह्या होऊ लागल्या सेम टाइम ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा आपण विचार करू शकतो की प्रोडक्शन प्रोसेस असेल किंवा एखाद्या इनोव्हेटिव्ह थिंग्स असतील त्या ट्रॅडिशनल डेज मध्ये थोड्या कमी होत्या आणि मॉडर्न डेज मध्ये काय झालेल्या आहेत तर त्या इन्क्रीज झालेल्या आहेत तर त्याचं एखादं एक्झाम्पल सांगू शकता का की ट्रॅडिशनल डेज मध्ये अशा पद्धतीने प्रोडक्शन घेतलं जात होतं किंवा ह्या गोष्टीचा एक ड्रास्टिक चेंज आपल्याला मॉडर्न डेज मध्ये बघायला मिळतं म्हणजे समटाईम आपण म्हणतो ना अरे हे एक्सपेक्टेशन पण नाही करू शकत की हे फक्त टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालेलं आहे असं कधी तुम्हाला वाटतं का वाव व्हॉट अ टेक्नॉलॉजी असे एखादं एक्झाम्पल सांगा बरं छान वाली ऑनलाईन स्टुडंट की बऱ्याच वेळी आपण सुद्धा विचार करतो अरे टेक्नॉलॉजीमुळे इतकं कसं होऊ शकतं असे कधी काही छान एक्झाम्पल सांगता येतील खूप सारे आहेत मला सुद्धा त्याचे एक हे वाटतं ते किती छान ऍड आहे ऍड इन द सेन्स की एक टेक्नॉलॉजी आहे जी आपल्या काय म्हणतो कमांड इझिली काय करते ऐकते आणि त्याला रिप्लाय करते काय सिस्टीम किंवा काय टेक्नॉलॉजी त्यांनी अडॉप्ट केली असेल नाईस एक्झाम्पल आणखी कोण सांगेल अली हा कॅशलेस ट्रान्झॅक्शन पण आहेत की किती फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या ऑनलाईन ऍप मधून पैसे ट्रान्सफर करतो किंवा हे करतो बिल पे करतो है ना रिचार्ज करतो तर ती इतकी क्विकली होतात एका सेकंड मध्ये एका मिनिटामध्ये इतके फास्ट ट्रान्झॅक्शन होतात जे आपण ट्रॅडिशनल डेशी कम्पेअर केलं तर फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचं आहे तर कॅश विथड्रॉ करायची आहे सो खूप साऱ्या लाईन मध्ये आपल्याला वेट करायला लागत होता पण आता असं आहे का मनी ट्रान्सफर करायचं आहे ते सुद्धा आपण काय करू शकतो तर इझिली करू शकतो बिकॉज ऑफ ओनली टेक्नॉलॉजी राईट सो बिझनेस साठी टेक्नॉलॉजी हे सुद्धा खूप महत्वाचा फॅक्टर आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो इज इट क्लिअर चलो नेक्स्ट ऑनलाईन स्टुडंट रीड करा इकरा रीड करो are you hearing Yes, ma'am. okay read करो point business and economic environment read करो Okay, ma'am. Point number 5, business and economic environment. Business function is influenced by the economic system, economic policies, and economic condition prevailing in the country. For example, if the country is capitalist one like USA, business organization enjoy a lots of freedom with respect to framing its internal policy, provide it is within the memorandum of the company. In socialist economy, the state decide what product should be product, where it should be market. सो थोडक्यात जर बघितले ना तर हे काय आहेत सगळे
मॅक्रो फॅक्टर आहे, जे इंटर रिलेशनशिप मध्ये आपण स्टडी करतो. थोडस जर कन्फ्युज झालं तर मॅक्रो वाले जे फॅक्टर आहेत, इकॉनॉमिक, कल्चरल, डेमोग्राफिक, टेक्नॉलॉजी, लक्षात येतं, ते सगळे आपण मॅक्रो मध्ये लर्न केलेले आहेत. सो आता आपण पॉईंट काय लर्न करतोय, बिझनेस अँड इकॉनॉमिक इन्व्हायरमेंट. जसं आपण इकॉनॉमिक इन्व्हायरमेंटला कुठेही इग्नोर नाही करू शकत. लास्ट लेक्चरला सुद्धा आपण बघितलं की इन्फ्लेशन आहे किंवा रिसेशन आहे, डिप्रेशन आहे, रिकव्हरी आहे, प्रॉस्पेरिटी आहे, हे सगळे फॅक्टर किंवा ह्या सगळ्या सिच्युएशनचा आपल्याला तितकाच स्टडी करणं गरजेचं आहे. सपोज रिसेशन फॅक्टर आहे किंवा रिकव्हरी आहे, डिप्रेशन आहे, अशा सिच्युएशन मध्ये कोणते राईट डिसिजन घ्यायला हवे, ह्या सुद्धा तितक्याच गोष्टी महत्वाच्या असतात. तो काय सांगितलंय बघा, बिझनेस फंक्शनिंग इन द इन्फ्लुएन्स बाय इकॉनॉमिक सिस्टीम, इकॉनॉमिक पॉलिसी अँड इकॉनॉमिक कंडिशन. हे 3 वेगवेगळे पॉइंट आहेत. ओके, काय सांगायचं आहे, बिझनेस फंक्शनिंग इज इन्फ्लुएन्स्ड बाय, कशामुळे होणार आहे तर इकॉनॉमिक सिस्टीमचा स्टडी करावा लागेल तुम्हाला. इकॉनॉमिक सिस्टीम काय आहे, त्याच्यानंतर इकॉनॉमिक पॉलिसी ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर युअर बिझनेस डिसिजन, अँड इकॉनॉमिक कंडिशन ज्या आपण आता सांगितल्या, रिसेशन, प्रॉस्पेरिटी, ते आणखी कोणत्या सांगितल्या, 4 स्टेजेस, रिसेशन, रिकव्हरी, राईट, प्रॉस्पेरिटी, डिप्रेशन. ओके, सो ह्या कंडिशन महत्वाच्या आहेत. आपली इकॉनॉमी ही कशी आहे, इकॉनॉमी मध्ये तुम्ही लर्न केलं असेल, इकॉनॉमीचे 3 टाइप्स असतात. कोणते असतात, मिक्स इकॉनॉमी म्हणतो आपण. देन आणखी सोशल अँड कॅपिटलिस्टिक. लर्न केलेलं आहे का तुम्ही कधी इकॉनॉमिक्स मध्ये? आय थिंक सो असणार आहे कुठेतरी पार्ट ऑफ सिलेबस मध्ये तुमच्या. इव्हन 11th 12th स्टँडर्ड तिथूनच स्टार्ट होतो. सो इंडियन इकॉनॉमी ही कशी आहे, मिक्स इकॉनॉमी आहे. ओके, ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. एक्झाम्पल दिलेले आहेत पुढे, थोडंसं कॉन्सन्ट्रेशन असेल तर लक्षात येईल तुमच्या. फॉर एक्झाम्पल, इफ द कंट्री इज कॅपिटलिस्टिक, म्हणजे पहिली टाइप्स कोणता आहे तर कॅपिटलिस्टिक आहे. लाईक युएसए, म्हणजे युएसए मध्ये जी इकॉनॉमी आहे ही कशी आहे तर कॅपिटलिस्टिक आहे. क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. देन business organization enjoy a lot of freedom with the respect of framing its internal policy, provided it's within the memorandum of the company. ओके, म्हणजे तुम्हाला मेमोरँडम ऑफ कंपनी डिसाइड करायचं आहे, डिटरमाइन करायचं आहे. दॅट टाइम फर्स्ट ऑफ ऑल वी विल कॉन्सन्ट्रेट ऑन अवर इकॉनॉमिक स्ट्रक्चर. म्हणजे आपली इकॉनॉमी कोणती आहे, यामध्ये गव्हर्नमेंटचा इन्फ्लुएन्स किती असणार आहे, किती गोष्टी आपण स्वतः डिसाइड करू शकतो. लक्षात येतंय, ह्या सगळ्या गोष्टी इकॉनॉमिक मध्ये इन्क्लूड्स असणार आहे. सो इन सोशल इकॉनॉमी द स्टेट डिसाइड व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस, व्हेन टू प्रोड्यूस अँड वेअर इज टू बी प्रोड्यूस. ओके, जिथे सोशलिस्टिक आहे तिथे तुम्हाला तितके राईट्स आहेत किंवा काही पॉइंट कोणाकडे असणार आहेत तर सोसायटीकडे. देन मिक्स मध्ये दोन्हीकडे मिक्स असणार आहेत. सो देन कॅपिटलिस्टिक मध्ये काही गोष्टी गव्हर्नमेंट काय करणार आहे तर डिसाइड करू शकतो. सो आपली इकॉनॉमी कोणती आहे, सपोज जर आपण इंडियामध्ये एखादा बिझनेस रन करत असेल तर इंडियाची इकॉनॉमिक आपल्याला कन्सिडर करावी लागेल. सपोज आपला बिझनेस युएसए मध्ये आहे तर तिथलं कल्चर काय आहे किंवा तिथली इकॉनॉमिक सिस्टीम काय आहे, ह्या गोष्टी कॉन्सन्ट्रेट करणं तितकंच महत्वाचं असेल. नेक्स्ट पॉइंट, अली रीड कर. Modified according to the decision taken by the government. However, these changes can have a lasting impact on economic liberalization. One is the operate goes down by bringing the economic government. This organization is the political environment. For example, there are some organizations that fund the political party. It is possible that such organization benefit when party comes to power. व्हेरी गुड. सो काय सांगायचं आपल्याला आता इथे, बिझनेस अँड पॉलिटिकल इन्व्हायरमेंट ऑल्सो इंटर रिलेटेड अँड इंटर डिपेंडेंट ऑन ईच अदर. सो पॉलिटिकल इन्व्हायरमेंट इज ग्रेटली इन्फ्लुएन्स ऑन अवर बिझनेस. So political environmental factor affect the functioning of the business.
जसं पॉलिटिकल फॅक्टर आहे त्यानुसार आपण काय करू शकतो, आपले फंक्शनिंग हे चेंज करणं महत्वाचं असेल. वेदांत तू इकडे येऊन बस चारोला, इकडे बस चारोला बस. It has to modify policy according to the decision taken by the government. ओके, गव्हर्नमेंटने ज्या पद्धतीने डिसिजन दिलेले आहेत किंवा गव्हर्नमेंटचे जे रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत, त्याप्रमाणे आपल्याला काय करावं लागणार आहे, तर आपल्या बिझनेसचे डिसिजन हे घ्यावे लागणार आहे. So moreover, these changes can have a lasting impact. आणि हे जे लास्टिंग इम्पॅक्ट आहे ते तुम्हाला कधीपासून बघायला मिळाले जास्त, आफ्टर लिबरलायझेशन पॉलिसी, राईट? So when the liberalization policy were introduced in our economy in 1991, small business unit were compelled to close down. Why? सांगा बरं, कोण सांगेल? काय सांगितलेलं आहे एक्झाम्पल मध्ये? एलपीजी पॉलिसी मध्ये किंवा एलपीजी पॉलिसी जेव्हा आपण इंट्रोड्यूस केली, अडॉप्ट केली, त्याच्यानंतर मात्र जे स्मॉल स्केल बिझनेस आहेत त्यांना क्लोज ऑप्शन चॉईस करावा लागला. तू सांग. सांगता येईल का? एलपीजी पॉलिसी we were already learned in unit number 1st, right? Common sense is not a common, you know. तुम्हाला पहिल्या लेक्चरला पण सांगितलं. कोण सांगेल ऑनलाईन स्टुडंट? असं का बरं इथे सांगितलं असेल? स्मॉल बिझनेस युनिट वेर कंप्लाइड टू क्लोज डाऊन while many were taken over by the multinational. नियती सांगता येईल का? आज तुबा नाहीये का? तुबा, रोजमीन, आदिती, सांगा बरं. सांग तू, काय सांगता येईल? सिंपल, तुम्हाला माहिती आहे एलपीजी पॉलिसी मध्ये काय झालं, आठवते की नाही? कोण रीड करणार आहे? करतो रीड. मास्क खाली घे का? प्रॅक्टिस, पार्टीज नाही रे, प्रॅक्टिस. Prevention of food adulteration Act 1954, Water and Air Pollution Act 1974, the Consumer Protection Act 1986, etc. Take businesses decisions in business organization as to better business activity within the existing legal framework of the country. ओके. सो काय सांगायचं, रेग्युलेटरी एन्व्हायरमेंट, दॅट मीन्स जिथे तुम्हाला स्ट्रिक्टली रूल्स अँड रेग्युलेशन हे फॉलो करावे लागतील. सो व्हेरियस लॉ इनॅक्टेड बाय द गव्हर्नमेंट, हे सगळे लॉ कोणी इनॅक्ट केलेले आहेत? गव्हर्नमेंट. लाईक द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज द इंडियन कंपनीज ऍक्ट 1956, जो आता काय झालेला आहे, चेंज झालेला आहे, अँड इंडियन कंपनीज ऍक्ट 2013 अप्लाय झालेला आहे. ओके. So the Indian Partnership Act we were already learning in accountancy subject in 11th and 12th standard, right? मग जेव्हा तुम्हाला एखादा पार्टनरशिप बिझनेस स्टार्ट करायचा असतो, आपण डिरेक्टली तो स्टार्ट करू शकतो का? नाही, कारण पार्टनरशिप ऍक्ट चे जे जे रूल्स रेग्युलेशन आहेत ते तुम्हाला तिथे फॉलो करणं मस्ट आहे. असेच बाकीचे सुद्धा काही ऍक्ट आहेत, मोनोपॉली ट्रेड प्रॅक्टिस ऍक्ट असेल किंवा वेजचा ऍक्ट असेल, अडल्ट्रेशनचा असेल, पोल्युशनचा असेल, ह्या प्रत्येक ऍक्टला तुम्हाला काय करावं लागेल, त्याच्याशी रिलेटेड जे काही रूल्स रेग्युलेशन आहेत ते फॉलो करावे. हे ऍक्ट फक्त लक्षात ठेवा डिटेल.
नेक्स्ट क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. थोडक्यात आपण काय बघितलं बघा, रिवाइज करूया शॉर्ट मध्ये. बिझनेस अँड एन्व्हायरमेंट आर इंटररिलेटेड अँड इंटरडिपेंडंट ऑन ईच अदर ऑन सर्व्हायव्हल अँड ग्रोथ. ओके, दोन्ही काय होतात तर ग्रोथ आणि सर्व्हायव्हल साठी ते एकमेकांवरती इम्पॅक्ट करतात. फर्स्ट बघितलं आपण डेमोग्राफिक फॅक्टर. डेमोग्राफिक फॅक्टर मीन्स स्टडी ऑफ ह्युमन पॉप्युलेशन, राईट. सो दीज इन्क्लूड जनरली एज, जेंडर, स्टेटस, ऑक्युपेशन, इन्कम, एक्सेट्रा एक्सेट्रा. देन नॅचरल एन्व्हायरमेंट. सो यामध्ये काय सांगितलं होतं आपण, ज्या नॅचरल थिंग काय आहेत, दोज आर डायरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन बिझनेस. दॅट्स वाय हिअर बिझनेस कॉन्सन्ट्रेट ऑन नॅचरल एन्व्हायरमेंट. ओके. देन पॉलिटिकल अँड सोशल अँड कल्चरल एन्व्हायरमेंट. हा स्किप झाला होता पण. Political, the business and social and cultural environment. So here business concentrate on various culture. First of all, business study various cultural factor and then produce goods and services as per the customer expectation. That's it. बाकी यामध्ये काही सांगायचं नाहीये. वेगवेगळे कल्चर आहेत, वेगवेगळ्या प्रत्येकाच्या व्हॅल्यू वेगळ्या आहेत, ऍटिट्यूड वेगळे आहेत, बिलीफ वेगळा आहे, मोरल आहे, कस्टम आहे, याचा स्टडी केला जातो आणि मग प्रोडक्शन हे घेतले जाते. टेक्नॉलॉजी ही ग्रेटली इन्फ्लुएन्स करणारा फॅक्टर आहे. दॅट्स वाय टेक्नॉलॉजीचा स्टडी केला जातो, बिकॉज टेक्नॉलॉजी इज युजफुल फॉर द रिसर्च अँड डेव्हलपमेंट, न्यू मेथड्स